हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आरीवर्क बाय अंजली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलेच होते तुम्हाला की मला जास्तीत जास्त कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा फ्री आरीवर्क क्लासेससाठी. तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल की आपला आजचा फर्स्ट डे आहे आरीवर्कच्या क्लासेसचा. तर आजपासून आपण जी आरीवर्कची फ्री क्लासेसची जी सिरीज आहे ती स्टार्ट करतो आहे. तर त्यामध्ये आपण आज फर्स्ट डेपासून आणि फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू टू एव्हरीवन ज्यांनी कोणी मला सपोर्ट केला आहे. तुम्ही सर्वांनी इतक्या कमी वेळेमध्ये मला इतका छान असा सपोर्ट भेटला आहे, त्यामुळे सर्वांचे खूप खूप आभार. तर आजपासून आपली फर्स्ट डेला स्टार्ट करतो आहे आपण. तर बेसिक मटेरियलपासून आपण आपल्या क्लासला स्टार्ट करणार आहोत. त्यामध्ये आपण आरीवर्कसाठी जे काही मटेरियल लागतं त्यासाठी आपण आजचा फर्स्ट डे जो आहे तो घेणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा, कारण की आपण आपल्या क्लासमध्ये म्हणजे ह्या चॅनलवर जे आहे आरीवर्कच्या फ्री क्लासेसची सिरीज जी आहे ती स्टार्ट करतो आहे. आज फर्स्ट डे आहे आपला. तर तुम्हालाही जर आरीवर्क फ्रीमध्ये जर शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा फ्री आरी क्लास. त्यानंतर मी जो आता हा जो फर्स्ट पार्ट होईल, जो सेकंड पार्टमध्ये आहे, आपण क्लासला स्टार्ट करणार आहोत. तर आज बघू आपण त्यामध्ये किती म्हणजे मटेरियल जे आहे ते आपल्याला दाखवता येत आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला जे लागतं आरीवर्कसाठी, सर्वात अगोदर जे प्रॉपर म्हणजे हँडवर्कसाठी आपल्याला जे लागते, जे प्रोफेशनल असतात ते तर खाट जो आहे तो यूज करतात, पण आपल्याला बेसिकपासून जर स्टार्ट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ही रिंग लागते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही जी रिंग आहे आपली ती लागते आरीवर्कची. प्लस त्यासाठी आपल्याला हे स्टँडही लागतं. तुम्ही बघू शकता, तुम्ही खूप साऱ्या व्हिडिओमध्ये जर बघितलं असेल हे स्टँड. जर तुम्हालाही जर हे मटेरियल जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता, मी लिंकही प्रोव्हाइड करेल. नाही तर मी पण होलसेलमध्ये मटेरियल जे आहे ते ऑनलाईन पण डिलिव्हर करते. जर तुम्हाला जर लागत असेल होलसेलमध्ये मटेरियल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर प्रोव्हाइड करेल, त्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला मटेरियल जे आहे ते प्रोव्हाइड करू शकते. तर तुम्ही बघितलं जी आहे, फर्स्टली आपल्याला एक रिंग लागते. सेकंड थिंग आरीवर्कसाठी मेन हे जे स्टँड आहे ते लागतं आपल्याला. ह्या दोन ज्या बेसिक नीड्स आहेत त्याशिवाय आपण आरीवर्क तर करूच शकत नाही. जे प्रोफेशनल असतात ते खॉट यूज करतात, पण आपल्याला हे स्टँड यूज करायचं आहे बेसिकपासून स्टार्ट करण्यासाठी. आणि प्लस त्यासाठी सोबतच आपल्याला लागणारी गोष्ट म्हणजे मेन फॅब्रिक आणि निडल. तर ह्या अशा दोन प्रकारच्या निडल आपण यूज करतो. काही जण 3 प्रकारच्याही निडल यूज करतात, त्यामध्ये 1 तार 2 तार 3 तारमध्ये असे असतात. पण हे जी आहे मटेरियलची स्पेशली याचा जो सेकंड पार्ट येईल त्यामध्ये याच्या डिटेल्स देईल तुम्हाला. हे बघा, तुम्ही बघू शकता ही जी निडल आहे ती आपण मटेरियलसाठी यूज करतो. म्हणजे मोस्ट ऑफ ऑल जे जरीचा थ्रेड त्यासाठी ही जी आहे ही दुसरी निडल आहे. यामध्ये तुम्हाला दोन्ही निडलमध्ये फरक दिसू शकतो. ही जी निडल आहे ही बारीक आहे आणि थोडीशी लंबी आहे, आणि ही जी निडल आहे त्याचं टोक पण थोडंसं जाड असतं. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही, बट मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओही प्रोव्हाइड करेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला क्लोजअप करून दाखवू शकते. तर ही जी निडल आहे ती आपण जरीच्या थ्रेड आणि सिल्क थ्रेडसाठी दोन्हीसाठी यूज करू शकतो. आणि ही जी आहे जे काही आपण आरीवर्क करतो, जरदोजी वर्क करतो, जरदोजी वर्कसाठी एक याच्यापेक्षाही बारीक निडल येते, पण त्याचा काही यूज होत नाही कारण की ह्या निडलमध्ये सगळं काम तुम्ही करू शकता. ही जी निडल आहे त्यामध्ये आपण जे मण्यांचं जे सर्व काम जे असतं आरीवर्कचं ते आपण याने करतो. आणि प्लस ही आणि एक सिल्क थ्रेडसाठी थोडीशी ह्या निडलपेक्षा थोडीशी बारीक एक निडल असते. मी ती तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करेन, तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा. तर ह्या आहेत आरीवर्कसाठी लागणाऱ्या बेसिक 3 गोष्टी. एक म्हणजे निडल, रिंग आणि स्टँड. ह्या तुम्हाला, याच्याशिवाय तुम्ही आरीवर्क करूच शकत नाही. हे तुम्हाला बेसिक नीड लागतं म्हणजे लागतंच. तर त्यानंतर आरीवर्कसाठी लागणारं फॅब्रिक. तर बेसिक जर तुम्ही स्टार्ट करताय तर तुम्हाला ब्लाऊजचं अस्तर तर माहितीच असेल
तेही तुम्ही बेसिक जेव्हा क्लास आपण स्टार्ट करू तेव्हा तुम्ही ते बेसिक फॅब्रिक जो आहे, जर तुम्हाला पूर्ण किट जर लागत असेल आरीवर्क क्लासेसची बेसिकची, ती पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते. तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ती काही म्हणजे ॲप्रॉक्स एवढी काही महाग मिळत नाही ती किट. मी तुम्हाला आपल्याला होलसेल रेटमध्येच मी तुम्हाला ती किट पूर्ण जी आहे विथ फॅब्रिक, विथ निडल, विथ सिल्क थ्रेड, पूर्ण जे काही मटेरियल लागतं आरीवर्कच्या बेसिक क्लाससाठी मी तुम्हाला ते पूर्णपणे प्रोव्हाइड करेल. तर तोही फॅब्रिक लागतो आणि एक हा असतो, याला म्हणतात टफेटा सिल्क. याच्यामध्ये येतो, याच्यामध्ये भरपूर असे कलर्स असतात. यावर पण तुम्ही आरीवर्क जे आहे ते करू शकता. बट हे म्हणजे जेव्हा आपण स्टार्ट करतो बेसिक, तेव्हा म्हणजे असे जे भारीतले जे फॅब्रिक्स असतात ते तुम्ही शक्यतो घेऊ नका. कारण की जे आपण साधा ऑलरेडी आपल्याला जी प्रॅक्टिस आहे ती साध्या फॅब्रिकवरच करावी लागते. कारण की आपला जो आपल्या हातामध्ये जी सुई असते, निडल जी असते ती नवीन नवीनच बसलेली असते. त्यामुळे कपडा फाटण्याची जी शक्यता असते ती खूप जास्त असते. कारण की जो फॅब्रिक असतो तो काही इतका रफ अँड टफ नसतो, म्हणजे नाजूकच फॅब्रिक असतो. त्यामुळे आणि आपण जेव्हा नवीन जेव्हा सुरुवात करतो आरीवर्क करण्यासाठी, तर आपण खूप प्रेशरने काम करतो. त्यामुळे ते कपड्यावर खूप जोर पडतो आणि कपडा फाटण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे आपल्याला जो म्हणजे बेसिकला जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला साधाच कपडा यूज करायचा आहे, म्हणजेच की अस्तरचा किंवा असाच प्लेन फॅब्रिक यूज करायचा आपल्याला, साध्यातलाच. तर तुम्हाला मी ही निडल दाखवते क्लोजअप करून. तुम्हाला दिसतंय की तरी तुम्हाला एकदा बॅक कॅमेराने परत एकदा दाखवते. हे बघा, तुम्ही बघू शकता दोन्ही निडलमध्ये तुम्हाला फरक दिसतच असेल. तर ह्या आहेत आपल्या 2 निडल. प्लस आता आपल्याला जी सर्वात जास्त लागणारी गरजेची गोष्ट म्हणजे हे झालं आपलं. त्यानंतर आपल्याला लागतील ते म्हणजे सिल्क थ्रेड्स. सिल्क थ्रेड अशा प्रकारचे भरपूर व्हरायटी आहेत. सिल्क थ्रेडमध्ये पण भरपूर असे कलर्स असतील, तुम्ही बघितले असतील. तुम्हाला काही हे नवीन नसेल, ज्यांना कोणालाही हे नवीन असतील तर याला आपण हेही आरीवर्कमध्ये यूज होतात सिल्क थ्रेड. सिल्क थ्रेडमध्ये पण भरपूर व्हरायटीचे कलर्स असतात. जेवढे आपल्याला लागतील त्याच्या म्हणजे आपल्याला जो लागेल फक्त ती स्पॉट पाहिजे, आपल्याला ती जागा माहिती पाहिजे की कुठे मिळेल, काय मिळेल. कारण की शक्यतो सगळीकडे सिल्क थ्रेड पॉसिबल होत नाही. जर सिल्क थ्रेड जर पॉसिबल झाला पण तो जो आपल्याला परफेक्ट कलर जो असतो तो आपल्याला मिळत नाही शक्यतो. त्यामुळे तुम्हाला जर आरीवर्कच्या मटेरियलचं शॉप पण तुम्ही मला तुमचे लोकेशन सांगा, त्या अकॉर्डिंग मी तुम्हाला सगळ्या म्हणजे मला ऑलमोस्ट तर माहितीच आहे बऱ्याच ठिकाणच्या. आता तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे आहेत सिल्क थ्रेड्स. सिल्क थ्रेड्समध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे, भरपूर असे कलर्स असतात. तर हेही आपल्याला आरीवर्कसाठी लागतं सिल्क थ्रेड. मी तुम्हाला लास्टला एक लिस्ट पण करून टाकेल ज्यामध्ये तुम्हाला कळेल की आरीवर्कसाठी नेमकं काय काय मटेरियल लागतं. प्लस आपल्याला लागतो हा जरी थ्रेड. जरी थ्रेड पण खूप मेन आहे, कारण की जरी थ्रेडशिवाय आपण जी गळ्याची जी आउटलाईन ते असते ते आपण करू शकत नाही. तर हा आहे जरी थ्रेड. हाही खूप गरजेचा आहे आरीवर्क क्लाससाठी. म्हणजे जेव्हाही आपण बेसिक आरीवर्क करतो तेव्हा हा थ्रेडही आपल्याला लागतोच, म्हणजे लागतोच. तर हा एक आहे. त्यामध्ये जरी थ्रेडमध्ये आपल्याला भरपूर असे शेड मिळतात. जरी थ्रेड कलर्समध्ये भरपूर व्हरायटीच्या कलर्समध्ये जरी थ्रेड पण आपल्याला अवेलेबल होतो. पण 3 प्रकारचे असे जरी थ्रेड, एक झाला गोल्डन, दुसरा सिल्वर आणि कॉपर. म्हणजे असे 3 प्रकारचे आपल्याला ब्लाऊज कधीही येऊ शकतात कस्टमरचे. त्यामुळे आपण हे 3 म्हणजे मोस्टली हे 3 कलर्स अवेलेबल ठेवायचेच आपल्याकडे, जेणेकरून आपल्याला इझी पडतं. कारण की जर कॉपरच्या जरीचा एखादा ब्लाऊज आला तर कॉपर जरी थ्रेड यूज करायचा. सिल्वरच्या जरी थ्रेडचा जर ब्लाऊज कधी आला तर त्यासाठी आपण हा सिल्वर जरी थ्रेड यूज करायचा. आणि गोल्डनला मोस्ट ऑफ ऑल सगळे ब्लाऊज तर गोल्डन जरी थ्रेडचेच असतात, त्यामुळं गोल्डन जरी थ्रेड यूज करायचा. त्यामध्ये तुम्हाला जो गोल्डन जरी थ्रेड जो आहे तो तुम्हाला जी ब्रँड आहे दयालजी म्हणून, DAYALJI दयालजी जरीवाला,
यांचे जे जरीचे थ्रेड आहेत ते प्रॉपर चांगल्या क्वालिटीचे आहेत. म्हणजे दयालजी जरी थ्रेड जे आहेत ते तुम्हाला मोस्ट ऑफ ऑल कुठेही अवेलेबल होतीलच, कारण की यांची क्वालिटी ही खूप बेस्ट आहे. आणि याच्यामध्ये भरपूर असे गोल्डनमध्येच, म्हणजे आता मी जसं सांगितलं की जरी थ्रेड खूप कलरचे असतात, पण जे गोल्डन आहे त्याच्यामध्येही खूप सारे शेड्स असतात गोल्डनमध्ये पण. त्या अकॉर्डिंग तुम्हाला आता हा नंबर दिसू शकतो, हा 753 आहे. माझ्याकडे अजून पण आहेत गोल्डनचे शेड, बट कुठं ठेवलं आहे आता तो माहीत नाही. बट मी तुम्हाला दाखवेल की म्हणजे जरी थ्रेडमध्ये खूप सारे नंबर्स वेगवेगळे असतात, मग त्या अकॉर्डिंग आपले जो जाड, आता मी हे क्लासेससाठी यूज करते तर मुलींना इझी जाण्यासाठी हा 753 नंबर घेते मी. 753 दयालजीचा नंबर आहे हा, 753. हो 753 आहे हा. तर हा जरी थ्रेड मी क्लासेसच्या मुलींसाठी यूज करते, कारण की हा जास्त पातळही नसतो, जास्त जाड पण नाही, अप्रॉक्स एकदम बारीक असा मीडियममध्ये असतो. आणि गोल्डन जो शेड आहे तोही प्रॉपरच आहे. त्यामुळे आपल्याला दयालजीचा हा जरी थ्रेड यूज करायचा आहे क्लासेससाठी, जेव्हा आपण बेसिक स्टार्ट करतो तेव्हा. तर हे एक झालं, हे बेसिक मटेरियल आपलं. प्लस आपल्याला जो साधा थ्रेड जो असतो हा आपल्याला कुठेही तुम्ही म्हणजे बघितला असेल, पण शक्यतो तुम्ही मूनचाच यूज करायचा, कारण की तो 100% पॉलिस्टर असतो. आणि मूनचा जर थ्रेड जर यूज केला तर त्याच्यामध्ये असे जे बारीक थ्रेड असतात, जेव्हा तुम्ही आरीवर्क करत असताल किंवा तुम्हाला आरीवर्क स्टार्ट करायचं आहे तेव्हा तुम्ही काही प्रॉब्लेम्स फेस करू शकता. जेव्हा आपल्याला जो निडल आपण जेव्हा टाकतो कपड्यातून, जेव्हा थ्रेड वरती येतो तेव्हा हा जो पूर्ण जो थ्रेड असतो तो वरती येत नाही, काही काही बारीक बारीकच थ्रेड येतात. मग त्यासाठी दोराही आपला चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, त्यासाठी आपण मूनचा थ्रेड यूज करायचा. मूनच्या थ्रेडमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी आहे मूनचे थ्रेड. म्हणजे मूनचा, आणि अजून मला त्या कंपनीचं नाव नाही सांगता ना, बट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक प्रोव्हाइड करेल. तर हा एक थ्रेड आहे गोल्डन थ्रेड. आपल्याला कुठल्याही आरीवर्कच्या कामासाठी हाच थ्रेड यूज करायचा असतो. मग अकॉर्डिंग आपलं सिल्वर जर काम असेल, आता सिल्वर जरीचा ब्लाऊज असेल तर त्यासाठी आपण व्हाईट कलर यूज करायचा. आता जसं म्हणजे ऑलमोस्ट जे गोल्डन जरीचे जे ब्लाऊज असतात त्यासाठी तो गोल्डनच थ्रेड यूज करायचा, कारण की आपण जर म्हणजे ज्या कलरचा ब्लाऊज पीस असेल त्या कलरचा जर थ्रेड यूज जर केला तर जेव्हा आपण मटेरियल म्हणजे एक स्ट्रेट लाईन टाकतोय समजा बारीक मण्यांची, तर तेव्हा तो कलर मध्ये मध्ये दिसतो. मग जो प्रॉपर गोल्डन कलर जो आहे तो क्लिअरली, म्हणजे जी लाईन आहे ती क्लिअरली दिसत नाही. तर त्यामुळे आपल्याला जो गोल्डन थ्रेड आहे तोच यूज करायचा आहे मोस्टली. त्यानंतर भरपूर असे व्हरायटीचे स्टोन्स आपल्याला लागतील बेसिक क्लासेससाठी. एवढे लागणार नाही तुम्हाला, थोडे थोडे सॅम्पल्सच लागतील क्लाससाठी. त्याच्यामध्ये पण भरपूर असे कलर्स असतात, भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीजचे शेप्स असतात, तेही तुम्हाला मी दाखवते. आता हा आहे, याच्यामध्ये पिंकमध्येच हा ओव्हल म्हणजे लीफचा शेप येतो, हा आहे. हा राऊंडमध्ये आहे छोटावाला स्टोन्स. हे तुम्हाला कुठल्याही तुमच्या जवळच्या म्हणजे तुम्हाला जे तुमच्या जवळचं जे तुम्ही जिथेही राहतात तिथल्या हे स्टोन्स आहेत रेड कलरचे. यामध्ये भरपूर अशी व्हरायटी मिळते कलर्समध्ये, तुम्हाला जे पाहिजे ते कलर्स लागतील. तर अशा प्रकारचे आपल्याकडे स्टोनही अवेलेबल आहेत. जर तुम्हाला लागत जर असेल ऑनलाईन मटेरियल तर मी तुम्हाला पाठवू शकते. प्लस आपल्याला जे लागतं ते म्हणजे व्हाईट मार्किंग पेन्सिल. आरीवर्कसाठी ज्या स्ट्रेट लाईनिंग्स त्या असतात त्याच्यासाठी आपल्याला ह्या पेन्सिल लागतातच. बघू शकता तुम्ही, ह्या आहेत व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. यामध्ये कलर्सही येतात, भरपूर असे कलर्स येतात, भरपूर अशा व्हरायटीचे कलर्स येतात त्यामध्ये. आणि हे तुम्हाला म्हणजे मार्किंग करण्यासाठी जोही शेप आपण ड्रॉ करतोय त्यासाठी आपल्याला ही पेन्सिल लागतेच. व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल ह्या पेन्सिलचं नाव आहे, व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. मला भरपूर अशा कमेंट्स येतात जेव्हा मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करते तेव्हा, मॅडम तुम्ही कोणती पेन्सिल यूज करताय? तर ही आहे व्हाईट ग्लास मार्किंग पेन्सिल. यामध्ये भरपूर कलर्स पण अवेलेबल आहेत.
तुम्ही ह्या पेन्सिलनी नेटवर पण नाव ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला नेटवर पण नाव लिहायचं आहे तर ही पेन्सिल बेस्ट आहे त्यासाठी. यामध्ये भरपूर असे कलर्स पण अवेलेबल आहेत. तर ही झाली व्हाईट पेन्सिल. प्लस आता जरदोजी आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. हे आहेत आपले जस्ट जेव्हा आपण ब्लाऊजला लटकन्स लावतो तर हे आहेत लटकन्सचे बीड्स. माझ्याकडे भरपूर कलर्सचे असे बीड्स आहेत लटकनचे. भरपूर व्हरायटीचे कलर्स आहेत माझ्याकडे अवेलेबल. तुम्ही बघू शकता. हे आपल्याला जेव्हाही आपण ब्लाऊज रेडी करतो कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपल्याला जे ब्लाऊजला लटकन्स जे आहेत ते लावून द्यावे लागतात. हे पण भरपूर आहेत माझ्याकडं. भरपूर अशा व्हरायटीमध्ये, भरपूर कलर्समध्ये, वेगवेगळ्या शेप्समध्ये आपल्याला हे लटकन पण अवेलेबल होतात. जर तुम्हाला पण ऑनलाईन मटेरियल जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. त्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर मी तुम्हाला पूर्णपणे जे काही तुम्हाला मटेरियल लागतं त्याच्यात तुम्ही मला डिटेल्स टाकू शकता. मी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड करेन. तर हे आहे लटकन. यामध्येही भरपूर असे शेप्स असतात, भरपूर व्हरायटी आहे. आता हे काही बीड्स आहेत असे वेगवेगळे भरपूर बीड्स असतात याच्यामध्ये पण. हे पण शेरी मोतीमध्ये येतात. हे असे याही म्हणजे आपल्याला आपल्या अकॉर्डिंग आपण जसं काम करतोय त्या हिशोबाने आपल्याला जसं यूज करता येईल याचा आपण खूप छान प्रकारे यूज करू शकतो ब्लाऊज बनवताना. तर अशा साखळ्या आहेत माझ्याकडं मोतीच्या, चेरी मोती. भरपूर आपल्याला लटकनमध्ये खूप साऱ्या व्हरायटी मिळतात. जे म्हणजे आपण जेवढं बघू आपण तेवढं कमीच असतं. तर हे आहे बीड्समध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे, भरपूर असे प्रकार आहेत, भरपूर कलर्स आहेत. गोल्डनमध्ये पण माझ्याकडे एक मोठा पाऊच तर हाही गोल्डनमध्ये लटकनच आहेत. हे छोटे छोटे बीड्स आहेत. तर याचा माझ्याकडे हा पॅकेट आहे, बघू शकता. तर हा पॅकेट हाही तुम्हाला जर होलसेलमध्ये जर लागत असेल तर मला तुम्ही DM करू शकता, तुम्हाला मी प्रोव्हाइड करेल. याचे कॉस्ट मी तुम्हाला सगळे डिटेल्स देईल. तर हे सेम जे असतात असे सुट्टे जे असतात त्याचाच हा पॅकेट आहे. तुम्हाला दिसत असेलच. हा जो पॅकेट आहे हा लटकनचा आहे. हा पॅकेट लटकनसाठी यूज होतो. आणि आता आपण जे बघणार आहोत मेन म्हणजे आपल्याला आरीवर्कसाठी लागणारं जे चिडामणी असतात ते, म्हणजे जे शुगर बीड्स म्हणतो आपण त्याला ते. तर यामध्येही आपल्याला भरपूर अशा व्हरायटी मिळतात. पण जेवढ्या व्हरायटी बघू म्हणजे प्राईज आपली याची ॲप्रॉक्स 160 ते 180 पासून स्टार्ट होते ते 400-450 पर्यंत. म्हणजे क्वालिटीवर पण डिपेंड असतं याचा प्राईस याची. म्हणजे आता क्वालिटी जेवढं आपण चांगल्या क्वालिटीचं घेऊ तेवढा त्याचा जो कलर आहे तो जास्त दिवस टिकतो. जेवढं आपण हलक्या क्वालिटीचं घेतो तेवढा त्याचा जो कलर आहे तो कमी दिवसांसाठी टिकतो. तर हा आहे सीप ग्लास बीड्स. हा सीप कंपनीचा ग्लास बीड्स आहे. तुम्ही बघू शकता, दिसत असेल तुम्हाला याचं नाव. तर हा जो बीड आहे तो मी क्लासेससाठी यूज करते, कारण की क्लासेससाठी फक्त प्रॅक्टिससाठी मटेरियल यूज होतं. त्यामुळे मी हा जो पॅकेट आहे हा यूज करते. हा 180 रुपीजला मिळतो ॲप्रॉक्स. 180 रुपीजचा हा पॅकेट मिळतो. तर हा पॅकेट मी जो क्लासेसच्या मुली ज्या आहेत त्यांच्यासाठी यूज करते, कारण की आपल्याला काही ब्लाऊजवर तर काम करायचं नसतं, सॅम्पल एक आपण प्रॅक्टिससाठी यूज होतो. म्हणून हा जो सीप कंपनीचा जो आहे तो पॅकेट मी यूज करते क्लाससाठी. आणि
222. हाही चांगल्या क्वालिटीचाच आहे. हा अराऊंड 280-250चा पॅकेट आहे. याचा कलर जास्त दिवस टिकतो. म्हणजे आपण आपल्यावर पण डिपेंड करतं की आपण ब्लाऊजची काळजी कशी घेतो. तर हा एक पॅकेट आहे. याचाही कलर जास्त जात नाही. हा पण फ्रिल्सचा पॅकेट आहे. हाही 300 रुपयाचा पॅकेट आहे, 300चा. याची क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे. म्हणजे ऑलमोस्ट जेवढे पण कारीगर प्रोफेशनल असतात ते हा पॅकेट पण यूज करतात. कारण की हा झाला प्रिसो, ए स्टार आणि जबलोमॅक्स असे 4 प्रकारचे जे आहेत कंपनीज, त्याचे ऑलवेज बेस्ट आहेत. मी परत एकदा नाव सांगते. प्रिसो, प्रिन्स, जबलोमॅक्स आणि ए स्टार या 4 कंपनीचे जे पॅकेट्स जे आहेत ते ऑलवेज बेस्ट आहेत. कारण की त्याचा कलर कधीही जात नाही. ऑलवेज ते चांगलेच राहतात. माझ्याकडे हा प्रिसोचा एक पॅकेट आहे. याच्यामध्ये भरपूर असे शेड्स आपल्याला अवेलेबल होतात. आता प्रिन्समध्ये माझ्याकडे हा डार्क गोल्डन आहे, तर प्रिसोमध्ये हा लाईट गोल्डन आहे. प्रिन्समध्ये पण हा डार्क गोल्डनच आहे. हा युनिक म्हणून आहे. हाही चांगल्याच क्वालिटीचा आहे. याची पण अराऊंड कॉस्ट 300 पडली होती मला. 300 होती याची पण. हाही चांगल्याच क्वालिटीचा आहे. पण जे मोस्ट ऑफ ऑल जे म्हणजे जास्त डिमांड ज्या ब्रँडला आहे मार्केटमध्ये ते प्रिन्स, प्रिसो आणि ए स्टार आणि जबलोमॅक्स असे 4 कंपनीला आहेत. तर हे आहे चिडामणींचे पॅकेट. भरपूर अशा व्हरायटीमध्ये मला मी अजून दाखवते. प्रिसोमध्ये हा गुरुदेवचा आहे. मी आत्ता रिसेंटली मुंबईला गेले होते तेव्हा मी तिथून हा पॅकेट आणला. मला काही होलसेल रेटमध्ये मिळाला नाही तो, कारण की म्हणजे ज्यांची शॉप होती तेच मॅन्युफॅक्चरर होते. तर हा गुरुदेव ग्लास बीड्स म्हणून मुंबईला एक शॉप आहे, तिथून आणला होता मी हा पॅकेट. अजून तर यूज नाही केलेला. हा आहे तो पॅकेट गुरुदेवचा. प्लस हा प्रिसो. अगेन प्रिसो इज ऑलवेज बेस्ट. प्रिसो कधीही खूप चांगला. त्याची क्वालिटी पण खूप बेस्ट असते. यामध्ये आता अगेन बीड्स भरपूर अशा कलर्समध्ये, भरपूर अशा व्हरायटीमध्ये. तर आता आपण बघूया की नेक्स्ट थिंग आपल्याला लागणार आहे जे बीड्स आहेत, मनी जे आहेत हे 2 mm चे आहेत. ते आपल्याला ॲप्रॉक्स कोणत्याही ब्लाऊजमध्ये हा जो 2 mm चा जो मनी आहे तो कधीही यूज होता. हमखास याचा खूप जास्त यूज होतो. हा जो आहे हा कॉपर शेडमध्ये आहे माझ्याकडे. प्लस यामध्ये माझ्याकडे गोल्डन पण आहे. हे 2 शेड जे आहेत हे बघा, तुम्ही बघू शकता. हा गोल्डन एक आहे आणि हा कॉपर आहे. तर हे जे 2 शेड असतात, जर कधी कॉपर जरीचा ब्लाऊज असेल तर त्यासाठी हा यूज होतो. गोल्डन जरीसाठी हे मनी यूज होतात. दोन्ही साईज सेम आहेत. 2 mm चेच दोन्हीही मनी आहेत. तर हे झाले 2 mm चे. हे पण आपल्याला लागताच ब्लाऊजसाठी. प्लस हा आहे आपल्याकडे 4 mm चा. हा जो आहे हा 4 mm चा गोल्डनमध्ये येतो. हा आहे 4 mm. त्याचमध्ये आपल्याला या मण्यांमध्येच आपल्याला सिल्वरमध्येही पण मिळतो आणि गोल्डन आणि कॉपर. तरी माझ्याकडे सध्या सिल्वर आहे पण 2 mm चाच आहे तो. तर हा आहे गोल्डन आणि हा कॉपर. हा आहे 4 mm चा. हा पण ब्लाऊजमध्ये खूप जास्त यूज होतो याचा. ब्लाऊज करण्यासाठी आपल्याला 2 mm आणि 4 mm ह्या 2च प्रकारच्या जे मोठ्या जे बीड्स आहेत त्याचा यूज होतो. तर हे आहे कॉपर आणि हा आहे गोल्डन. प्लस आपल्याला मोतींचा पण खूप जास्त यूज होतो. तर सेम त्याच्यामध्येच आहे आपल्याकडे व्हाईट पर्लमध्ये 4 mm आणि व्हाईट पर्लमध्ये सेम 2 mm चा. व्हाईट पर्लमध्ये माझ्याकडे अजून एक साईज आहे, ती म्हणजे 1 mm ची. ही 1 mm आहे
2 mm आणि 4 mm ह्या अशा 3 साईज माझ्याकडे आहेत व्हाईट पर्लमध्ये. याही आपल्याला आरीवर्कसाठी लागतातच. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ खूप जास्त लाँग होईल, त्यामुळे मी हा व्हिडिओ आता इथेच एंड करते आणि जे काही राहिलेलं मटेरियलचं जे नॉलेज आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट पार्टमध्ये प्रोव्हाइड करेल. तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मी लवकरच या जो मटेरियलचा जो व्हिडिओ आहे खरंच प्रोव्हाइड करेल. तोपर्यंत नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तेव्हाच आपला जो म्हणजे प्रॉपर आरीवर्कच्या क्लासची जी सिरीज आहे ती स्टार्ट होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग. ओके, बाय.